नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची चर्चा खरं तर पूर्ण देशात सुरू आहे. ती म्हणजे भारताची फ्रीबी संस्कृती. आता या मोफत योजनांमुळे खरंच लोकांचं भलं होतंय की देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर एक मोठं आव्हान उभं राहते? चला तर हा नेमका प्रकार काय आहे ते जरा सविस्तरपणे समजून घेऊया. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण या 5 मुख्य मुद्द्यांवरून जाणार आहोत. सगळ्यात आधी फ्रीबीज म्हणजे नेमकं काय, त्यामागचा वाद काय आहे, मग सर्वोच्च न्यायालयाने यात का लक्ष घातलं, त्यांच्या मुख्य चिंता काय आहेत, आणि सगळ्यात शेवटी ह्यावर योग्य तोडगा कसा काढता येईल हे आपण पाहणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. आपण जेव्हा फ्रीबी हा शब्द ऐकतो तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? तर भारतीय राजकारणाच्या संदर्भात बोलायचं झालं तर फ्रीबीज म्हणजे मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून दिल्या जाणाऱ्या मोफत वस्तू किंवा सेवा. यालाच रेवडी कल्चर असंही नाव पडलंय, जो शब्द आता खूपच चर्चेत आला आहे. आता याची काही उदाहरणं तर आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहेत. जसं की 200-300 युनिटपर्यंत मोफत वीज, महिलांसाठी बसचा प्रवास मोफत करणं, मोफत गॅस सिलेंडर किंवा धान्य देणं. इतकंच नाही तर थेट पैसे ट्रान्सफर करणं किंवा लॅपटॉप, सायकल वाटणं. या सगळ्या योजना थेट लोकांच्या रोजच्या जगण्याशी जोडलेल्या आहेत. गंमत म्हणजे या शब्दाच्या अर्थामध्ये खूप मोठा फरक आहे. मूळ इंग्रजीमध्ये फ्रीबी म्हणजे काय तर एखाद्या कंपनीने प्रमोशनसाठी दिलेली छोटी मोठी वस्तू. पण आपल्याकडे भारतात त्याचा अर्थ पूर्णपणे राजकीय झाला आहे. आता तो मोठ्या सरकारी योजनांसाठी वापरला जातो. ठीक आहे, तर आता फ्रीबीज म्हणजे काय हे तर आपल्याला कळलं. पण मग ह्या योजनांवरून इतका वाद का होतोय? चला या वादाच्या मुळाशी जाऊया. आणि हाच तो कळीचा मुद्दा आहे. या योजना खरंच गरिबांसाठी आवश्यक कल्याणकारी उपाय आहेत की त्या राज्यांना हळूहळू आर्थिक संकटाकडे ढकलत आहेत? संपूर्ण चर्चा याच एका प्रश्नाभोवती फिरते. आता बघा, इथे ना 2 अगदी स्पष्ट बाजू दिसतात. एका बाजूला आहेत समर्थक, जे म्हणतात की अहो, या योजनांमुळे गरिबांना किती मोठा आधार मिळतो, एक प्रकारचं सोशल सेफ्टी नेट तयार होतं. पण मग दुसऱ्या बाजूला आहेत विरोधक, आणि त्यांची चिंता पण तितकीच गंभीर आहे. ते म्हणतात की यामुळे राज्यांची आर्थिक परिस्थिती खराब होते, लोकांमध्ये काम करण्याची वृत्ती कमी होते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे प्रामाणिकपणे कर भरतात त्यांच्यावर याचा बोजा पडतो. आणि हा वाद आता इतका वाढला की तो थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. न्यायालयाने यामध्ये लक्ष घातल्यामुळे या प्रकरणाला आता एक खूपच गंभीर वळण मिळालंय. सर्वोच्च न्यायालयाने एक अतिशय थेट आणि बोचरा प्रश्न विचारला आहे, जो त्यांच्या चिंतेचं सार आहे असं म्हणता येईल. जर लोकांना मोफत जेवण मिळत असेल तर ते काम का करतील, हा एकच प्रश्न या वादाच्या अगदी केंद्रस्थानी आहे. हे प्रकरण सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर आहे. विशेषतः निवडणुकांच्या ऐन तोंडावर ज्या घोषणा केल्या जातात त्याबद्दल न्यायालयाने आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. त्यामुळे या हस्तक्षेपाला आणखी महत्त्व प्राप्त झालंय. मग न्यायालयाच्या नेमक्या चिंता तरी काय आहेत? ते कोणत्या मुद्द्यांवर जास्त भर देत आहेत? चला जरा खोलात जाऊन पाहूया. न्यायालयाने काही खूप मूलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत, जसं की श्रीमंत असो वा गरीब, सगळ्यांना सारख्याच मोफत सुविधा देणं योग्य आहे का? सरकार आधीच कर्जात असताना हा खर्च कसा काय परवडतो? आणि या सगळ्यांचा देशाच्या विकासावर नेमका काय परिणाम होतो? आता ही आर्थिक चिंता अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी आपण एक खरं उदाहरण पाहूया. तामिळनाडूच्या वीज मंडळाची परिस्थिती. आकडा ऐका, 50,000 कोटी रुपये. हो, बरोबर ऐकलंय. एवढी मोठी तूट आहे तामिळनाडूच्या वीज मंडळाच्या उत्पन्न आणि खर्चामध्ये. आणि ही भरपाई कोण करतंय? सरकार. आता ह्या एका उदाहरणावरूनच आपल्याला या समस्येची गंभीरता लक्षात येते, नाही का? आणि याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक नवीन नियम आणलाय. त्यानुसार विजेचे दर हे तिच्या निर्मितीच्या खर्चानुसार असायला हवेत. म्हणजे वीज बनवायला आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायला जेवढा खर्च येतो तेवढे पैसे ग्राहकांनी दिलेच पाहिजेत. त्यामुळे मोफत वीज योजना आणि आर्थिक वास्तव यांच्यातला संघर्ष आता अधिकच स्पष्ट झाला आहे. मग आता या सगळ्या गुंतागुंतीच्या समस्येवर तोडगा काय असू शकतो? न्यायालयाने काही मार्ग सुचवले आहेत. पाहूया पुढे जाण्यासाठी काय करता येईल. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे संतुलनाचा. न्यायालयाने हे स्पष्ट केलंय की कल्याणकारी राज्याचं कर्तव्य नक्कीच गरजूंना मदत करणं आहे, पण सरसकट सगळ्यांनाच मोफत सुविधा देणं हे देशाच्या विकासासाठी अजिबातच शाश्वत नाही. न्यायालयाने एक अतिशय व्यावहारिक त्रिसूत्री सुचवली आहे. पहिलं म्हणजे अनुदान हे लक्षित असावं, म्हणजे ते फक्त खऱ्या गरजूंपर्यंतच पोचावं. दुसरं
जे लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांनी आपली जबाबदारी ओळखून पूर्ण बिल भरावं. आणि तिसरं, कोणतीही सबसिडी ही अचानक केलेली घोषणा नसावी, तर ती सरकारच्या अधिकृत बजेटचा भाग असावी. आणि हे सगळं आपल्याला एका अंतिम आणि अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. लोकांचं कल्याण आणि देशाचं आर्थिक आरोग्य या दोन्हीमध्ये भारताने ती सीमारेषा नेमकी कुठे आखली पाहिजे यावर विचार करणं आपल्या सगळ्यांसाठीच खूप आवश्यक आहे.